तर मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे विष्णुशास्त्री पंडित. तसा आज शनिवार आहे आणि शनिवार म्हटलं की कर्मचाऱ्यांचा थोडा आनंदाचा दिवस असतो, आहे की नाही. आमचे काही काही कर्मचारी संध्याकाळपासूनच बसले आहेत सरबताचे ग्लास घेऊन, आहे की नाही. पण आपल्याला सरबत वगैरे प्यायचं नाही आता. तर बघा, विष्णुशास्त्री पंडित यांचे कार्य हे स्त्रियांचा उद्धार या विषयाभोवती यांचं कार्य आहे. स्त्रियांचा उद्धार. आणि यांच्याशी मिळतं जुळतं आपण नाव बघितलं होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर त्या दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे वैदिक धर्माशी संबंधित त्यांचं कार्य होते. म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून जे वैदिक धर्मावरती जे आक्षेप घेतले जात होते त्यांचं खंडन करणे आणि वैदिक धर्म कसा महान आहे, श्रेष्ठ आहे ते समजून सांगण्याचं काम विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केलं होतं. म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं कार्य हे वैदिक धर्म या विषयाभोवती फिरत होतं. आणि विष्णुशास्त्री पंडित जे आपण आज बघत आहोत तर त्यांचं कार्य हे स्त्रियांचा उद्धार या विषयाभोवती फिरत होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. विष्णुशास्त्री पंडित स्त्रियांचा उद्धार, विष्णुबुवा ब्रह्मचारी वैदिक धर्म. ओके. तर विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म 1827मध्ये साताऱ्यामध्ये झाला. वडील परशुराम शास्त्री, वडिलांचं नाव काय होतं? परशुराम शास्त्री. हे विष्णुशास्त्री आणि त्यांचे वडील परशुराम शास्त्री. आता यांचे कार्य बघूया आपण. इंदुप्रकाश साप्ताहिकाचे ते संपादक होते आणि याच इंदुप्रकाश साप्ताहिकामधून त्यांनी आपली सुधारणावादी मते मांडली. नंतर दुसरा बघा, स्त्रियांचा उद्धार हे यांचं महत्त्वाचं कार्य आहे. तर याच्यासाठी त्यांनी खेड्यापाड्यामध्ये जाऊन व्याख्याने दिली, जनजागृतीसाठी लेखन केलं, स्त्री शिक्षण, विधवांचे प्रश्न, केशवपन. केशवपन म्हणजे काय? स्त्री जर विधवा झाली तर तिचे केस कापून टाकत होते, त्याला म्हणायचं केशवपन. परदेशगमन. परदेशगमन हा असा विषय होता मित्रांनो की पूर्वी देश सोडून जायला, म्हणजे थोडक्यात समुद्र ओलांडून जायला परवानगी नव्हती. असे केल्याने धर्म बुडतो अशी एक समजूत समाजामध्ये होती. परंतु त्या काळचे जे काही सुधारक होते काही सुधारकांनी या परदेशगमनाविषयीचे हे गैरसमज होते ते खोडून काढले होते. आणि परदेशगमन केल्याने धर्म वगैरे काय बुडत नाही, समुद्र ओलांडून गेल्याने काहीही पाप होत नाही, काही धर्म बुडत नाही, अशा प्रकारे गैरसमज दूर करण्याचे काम केले. तर यांनीसुद्धा, विष्णुशास्त्री पंडित यांनीसुद्धा परदेशगमन याविषयी आपली सडेतोड विचार मांडले होते, सुधारणावादी विचार मांडले होते. नंतर जरट विवाह. जरट विवाह म्हणजे काय? तर वयापेक्षा खूप जास्त असलेल्या व्यक्तीचा विवाह हा वयाने अतिशय लहान असलेल्या मुलीशी करून दिला जात होता. जसा 65 वर्षाचा व्यक्ती असेल आणि त्याचा विवाह 13 वर्षाच्या मुलीसोबत जर करून दिला तर तो झाला जरट विवाह. तर अशा प्रकारचे काही काही विवाह त्या काळी होत होते. तर यालासुद्धा त्यांनी विरोध केला होता. याविषयी त्यांनी आपली प्रखर मते मांडली होती आणि जातीभेदविषयीसुद्धा त्यांनी आपले सडेतोड विचार मांडले होते. तर कोणकोणते बघा? स्त्री शिक्षण, विधवा स्त्रियांचे प्रश्न, केशवपन, परदेशगमन, जरट विवाह, जातीभेद याविषयी त्यांनी आपले परखड विचार मांडले. नंतर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना केली. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी म्हणजे काय? जे विधवा झालेत त्यांचं पुनर्विवाह घडवून आणणे. नंतर चौथं, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला. नंतर एका विधवेशी स्वतः विवाह केला त्यांनी, म्हणजे त्यांची जे उक्तीमधून त्यांनी कृती करून दाखवली. म्हणजे बोले तसा चाले त्याची वंदावे पाऊले, म्हणून त्यांनी फक्त विधवा विवाहाचा फक्त आग्रह धरला असा नाही, फक्त भाषणच दिली असं नाही, तर त्यांनीसुद्धा स्वतःचा विवाह एका विधवेशी केला. ठीक आहे. नंतर बघा, बालविवाह प्रथेला त्यांनी विरोध केला. तर अशा प्रकारे त्यांचं कार्य होते. इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक, स्त्रियांचा उद्धार, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद, एका विधवेशी स्वतः विवाह केला, बालविवाह प्रथेला त्यांनी विरोध केला, इत्यादी त्यांचे महत्त्वाचे कार्य होते. आता त्यांचे आपण ग्रंथ बघूया थोडक्यात. तर बघा, ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सूक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानचा इतिहास. हिंदुस्थानचा इतिहास बघा, बाळशास्त्री जांभेकर यांनीसुद्धा हिंदुस्थानचा इतिहास या नावाचं पुस्तक लिहिलं होतं. तुम्ही मागे जाऊन बघू शकता. बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी आपण बघितलं होतं. तर त्यांचं पण पुस्तक आहे बाळशास्त्री जांभेकर यांचं हिंदुस्थानचा इतिहास. आणि विष्णुशास्त्री पंडित यांचं पण हे
यांनी पण याच नावाने हे पुस्तक लिहिलेलं आहे, दुसरं हिंदुस्थानचा इतिहास. तर अशा प्रकारे आणि परत कोणती कोणती यांची पुस्तकं आहेत बघा. उजवीकडे तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, नंतर संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश इत्यादी त्यांचे ग्रंथ आहेत.